Hello, my dear student. Wishing you a very warm welcome. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओ सेक्शन मध्ये स्वागत. In the last video lecture, we were discussed about the structure and function of stem. शेवटच्या लेक्चर मध्ये आपण स्ट्रक्चर आणि फंक्शनची चर्चा केलेली माय डियर स्टुडंट. टुडे वी आर गोइंग टू डिस्कसिंग अबाउट दी बर्ड अँड मॉडिफिकेशन ऑफ द स्टेम. आता बर्ड काय आहेत आणि व्हॉट काइंड ऑफ द मॉडिफिकेशन वी have about the stem. त्या स्टेम बद्दलचे जे काही मॉडिफिकेशन्स आहेत त्याबद्दलची आपल्याला चर्चा करायची आहे. चला तर मग आपण सुरुवात करू. ठीक आहे माय डियर स्टुडंट, चलो निकलते हैं आगे. आता बर्ड काय आहे? बर्ड हा एक कॉम्पॅक्ट स्वरूपाचा म्हणजे दाट असा म्हणू असा एकदम मोठ्या प्रमाणामध्ये छोटा पण असलेला यंग शूट आहे. यंग शूट मीन्स कोवळा पार्ट ऑफ द शूट आहे. कन्सिस्ट ऑफ कंडेन्स्ड स्टेम आणि त्याच्यामध्ये आपल्याला कंडेन्स्ड स्टेम बघायला मिळतं. म्हणजे जे स्टेम आहे ते कंडेन्स्ड स्वरूपामध्ये आहे आणि त्या स्टेमला ओव्हरलॅप्ड बाय यंग इमॅच्युअर लीव्स. यंग असणाऱ्या इमॅच्युअर लीव्सने त्याला ओव्हरलॅप केलेला आहे, आच्छादन दिलेलं आहे, कव्हर केलेलं आहे. सो दॅट टाइप ऑफ द स्ट्रक्चर विच इज नॉर्मली फाउंड ऑन द स्टेम इज कन्सिडर्ड ॲज अ बर्ड, ज्याला मराठीमध्ये आपण मुकुल असे सुद्धा म्हणू शकतो. तर मग कॉम्पॅक्ट यंग शूट कन्सिस्ट ऑफ कंडेन्स्ड स्टेम. यंग शूटच्या कॉम्पॅक्ट स्ट्रक्चर मध्ये कंडेन्स्ड स्टेम आहे, रेड्युस्ड स्टेम आहे, अँड दॅट स्टेम ऑर दॅट पर्टिक्युलर शूट वेअर ओव्हरलॅपिंग बाय इमॅच्युअर टाइप ऑफ द लीव्स. आता पुढे जायचं आहे आपल्याला. टाइप कोणते आहेत ते बघायचं आहे का नाही. बर्डचे तर टाइप असतील म्हणजे काय आहेतच, आणि त्यांचा जो प्रकार आहे त्या प्रकाराची आपल्याला चर्चा करायची आहे. अकॉर्डिंग टू देअर फंक्शन बर्ड्स मे बी ऑफ द फॉलोइंग टू टाइप. आता दोन प्रकारचे बर्ड्स आपल्याला दिसतात. एक आहे व्हेजिटेटिव्ह बर्ड. आता व्हेजिटेटिव्ह मीन्स काय? इट्स अ टाइप ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन. आणि असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये भाग घेणारा जो पार्ट आहे त्याला आपण व्हेजिटेटिव्ह बर्ड असे म्हणतो. आणि आपण जे हे टाइप्स सध्या चर्चा करत आहोत तर दॅट टाइप ऑफ द बर्ड इज डिपेंडिंग अपॉन द फंक्शन ऑफ बर्ड. तसं मॉर्फॉलॉजी वरून बेसिकली बर्ड्स आर डिवाइडिंग ऑन अ व्हेरियस बेसिस. फॉर एक्झाम्पल देअर स्ट्रक्चर, अकॉर्डिंग टू देअर फंक्शन, according to their status, according to their काय म्हणू आपण की जनरली अशा वेगवेगळ्या प्रकारामध्ये त्यांचे काय केले जातात की हे बर्डचे मॉडिफिकेशन आपल्याला दिसतात. आता बघू चला व्हेजिटेटिव्ह बर्ड काय आहे. सुंदर अशी आकृती आपल्या सर्वांच्या पुढे आहे. यू हॅव अ व्हेरी गुड नीट लेबल्ड डायग्राम इन फ्रंट ऑफ यू. यू जस्ट नीड टू ऑब्झर्व इट. आपल्याला त्याला ऑब्झर्व करायचं आहे. ठीक आहे, मग बघू पहिला व्हेजिटेटिव्ह बर्ड कसा असतो, कुठे असतो. इट डेव्हलप इनटू ब्रँचेस. ओ हो 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 हो, असे बर्ड, दोज बर्ड विच डेव्हलप इनटू ब्रँचेस, त्याला व्हेजिटेटिव्ह बर्ड म्हणा किंवा लीफ बर्ड म्हणा. डू यू अंडरस्टँड ना? The bird which is normally developed into the branches is considered as a
व्हेजिटेटिव्ह बर्ड किंवा त्याला आपण लीफ बर्ड असे सुद्धा म्हणतो. ठीक आहे रे बाळांनो. येस. मग आता बघायचं आपल्याला स्ट्रक्चर ऑफ द लीफ बर्ड इज अ क्लिअरली सीन इन लॉन्जिट्युडिनल सेक्शन ऑफ कॅबेज. माय डिअर स्टुडंट, आपल्याला बघायचं आहे की लॉन्जिट्युडिनल स्ट्रक्चर जे आहे कॅबेज, गोबी म्हणतो आपण, कोबी, त्याच्यामध्ये तुम्हाला लार्जेस्ट बर्ड दिसणार. काय दिसणार आहे बेटा? लार्जेस्ट टर्मिनल बर्ड दिसणार. आय होप तुम्हाला खूप छान समजायला लागलेलं आहे. आलं लक्षामध्ये? आपल्याला इथं फक्त शिकायचं आहे. आपली आकृती सांगते आपल्याला की दी फिगर्स विच वी इन्क्लुडेड इन द नोट्स clearly suggest that the type of the birds are depending upon various bases. For example, by location, by status, by morphology, by function, अशा अनेक प्रकारच्या धर्तीवर these birds are classified. मग आपल्याला आता आपल्या सिलेबस मध्ये शिकायचं आहे की फक्त लोकेशन वरून त्यांचे जे काही किंवा त्यांचं जे पोझिशन आहे त्या पोझिशन वरून बर्ड किती प्रकारचे असतात नेमकं त्याचा अभ्यास करायचा आहे. On the basis of their position, त्यांच्या पोझिशन वरून the birds may be of the following type. किती टाइपचे आहेत? So let's start. The first type of the bird is apical bird. Apical bird चं दुसरं नाव टर्मिनल बर्ड. अपाइकल मीन्स अपेक्स. अपेक्स म्हणजे टोक, टोक म्हणजे टाप किंवा टॉप, आपण टिप सुद्धा म्हणू. इथं आपल्याला दिसतं माय डिअर स्टुडंट हे टर्मिनल बर्डचं उदाहरण दिलेलं आहे. आकृतीकडे लक्ष द्या. हे टर्मिनल सगळ्यात वर आहे. बर, मग आता ह्याचे काय करू बेटा? काय सांगितलं असेल? काहीच नाही. दीज बर्ड्स आर लोकेटेड ऍट द टिप ऑर अपेक्स ऑफ द स्टेम. स्टेमच्या सर्वात टिपला, सर्वात वर जे बर्ड असतील ना, दॅट बर्ड इज कॉल्ड ऍज अ अपाइकल और टर्मिनल बर्ड्स. Next, already you seen that type of the bird in the figure. Next type of the bird is an auxiliary bird. The bird lies in the axil of the leaf. My dear student, leaves पानांच्या मध्ये, पानांच्या मध्ये, पान आणि स्टेम, पान आणि स्टेम या दोघांच्या मध्ये, जसं की माय डिअर स्टुडंट आपल्याला सांगू शकतो आपण की पान आणि स्टेम यांच्यामध्ये जो अँगल लाईक्स तयार होतो तो ह्या भागाला, सपोज दॅट दिस इज द स्टेम, दिस इज दी ब्रँच आणि किंवा लीफचं पेडिसेल वगैरे म्हणू, त्याच्यामध्ये जो येतो इथे दॅट इज दी ॲक्झिलरी टाइप ऑफ द बर्ड आहेत. बघा ना आपल्या फिगर मध्ये खूप छान दिसतं बेटा. हे ॲक्झिलरी टाइप आहेत. पान आणि स्टेम यांच्यामध्ये जे बर्ड येईल त्याला आपण म्हणतो ॲक्झिलरी बर्ड. ठीक आहे बेटा. तिसरं ॲक्सेसरी बर्ड काय असतात? समटाइम ऍडिशनल बर्ड डेव्हलप आयदर साइड ऑफ द बर्ड. आता आपल्या आयदर साइड म्हणजे काय की आपले जे काही ॲक्झिलरी बर्ड आहेत ना, ॲक्झिलरी बर्डच्या दोन्ही साइडला जर बर्ड दिसले बेटा आपल्याला, तर डेफिनेटली आपण त्यांना काय म्हणणार आहेत रे बेटा? तर ते कोण आहेत? ॲक्झिलरी बर्ड आहेत, किंवा आपण त्याला दुसरं नाव ॲक्सेसरी बर्ड असे म्हणतो. ठीक आहे ना. ॲक्झिलरी बर्डच्या साइडला ॲक्सेसरी बर्ड. लास्ट आहे नेक्स्ट ऍडव्हेंटेशियस बर्ड. काय आहेत ऍडव्हेंटेशियस बर्ड? हे आपल्याला दिसतात बेटा. नॉर्मली बर्ड जिथं डेव्हलप व्हायला पाहिजे होते तिथं न होता other than its normal position when birds were developed, such birds are known as a कोणते? तर त्याला आपण म्हणायचं आहे बेटा ऍडव्हेंटेशियस. जसं आपण रूटच्या बाबतीमध्ये ऍडव्हेंटेशियस हा शब्द प्रयोग केलेला आहे तशाच पद्धतीने बर्ड appear at the place other than node. Do you understand बेटा? नोड सोडून इतर ठिकाणी, अदर दॅन नोड म्हणजे हे जे नोड आहेत या नोडला सोडून जर दुसरीकडे आपल्याला काय दिसलं तर विद्यार्थ्यांनो, जर हा जो आपल्याकडे असणारा जर बर्ड दिसला तर आपण त्याला ऍडव्हेंटेशियस टाइप ऑफ द बर्ड असे म्हणत असतो किंवा म्हणायचं आहे. ठीक आहे. जनरली दीज बर्ड्स अराइज फ्रॉम द रूट, अराइज फ्रॉम रूट अँड लीव्स. मग असे बर्ड नेमके कुठे असतात?
आता काय म्हणलो आपण की द बर्ड appear at the place other than the node. नोडला सोडून ते दुसऱ्या ठिकाणी डेव्हलप होतात. सो वी नीड टू अंडरस्टँड दॅट की which was the other places on which the birds are produced or developed. These other places are nothing but the roots and leaves. म्हणजे पानं आणि मुळा यांच्यावर जर बर्ड तयार झाले तर अशा टाइप ऑफ बर्ड्सला आपण ऍडव्हेंटिशियस बर्ड असं म्हणायचं आहे. ठीक आहे बेटा. नेक्स्ट, राईट नाउ मूव्हिंग द नेक्स्ट टॉपिक ऑफ द चॅप्टर इज मॉडिफिकेशन ऑफ द स्टेम. आता स्टेमचं मॉडिफिकेशन बघायचं आहे काय आहे. द स्टेम मे नॉट ऑलवेज बी टिपिकली like what they are expected to be. They are modified to perform the different function. The stem need to be perform different functions. वेगवेगळ्या प्रकारचे फंक्शन्स ते स्टेमला करावे लागतात other than the normal function. नॉर्मली फंक्शन्स जे त्याचे आहेत ना स्टेमचे, ते नॉर्मल फंक्शन सोडून त्यांनी इतर जर फंक्शन केले तर डेफिनेटली त्या रूटला किंवा त्या स्टेमला किंवा एनी पार्ट ऑफ द प्लांट आपण त्याला म्हणायचं आहे की मॉडिफिकेशन झालेलं आहे. सो लेट्स स्टार्ट. सो फर्स्ट मॉडिफिकेशन ऑफ द स्टेम इज द अंडरग्राउंड स्टेम. नॉर्मली as we all know that the stems are present above the soil surface in the aerial environment. आपण काय करतो बेटा की नॉर्मली आपल्याला काय सांगितलं गेलेलं आहे की हे जे आपले जे काही स्टेम्स आहेत ना, हे स्टेम काय करत असतात की कुठे प्रेझेंट असतात, ते सॉइलच्या सरफेसच्या वर. पण आता आपण मॉडिफिकेशन बघतो याचा अर्थ की ते तिथे राहतील अशी अजिबात हे नाही. ठीक आहे. नेक्स्ट बेटा, तर हे जे आता अंडरग्राउंड स्टेम आहे याची चर्चा करू. इन सम हर्बेसियस प्लांट स्टेम डेव्हलप्ड अबोव द सॉइल सरफेस कॉल्ड ॲज अ अंडरग्राउंड स्टेम. आता इथं आपल्याला काय म्हणायचंय की ते सॉइल सरफेसच्या बिलो स्टेम डेव्हलप्ड बिलो द सॉइल सरफेस. सॉइल सरफेसच्या बिलो जर तयार झाले हर्बेसियस प्लांट मध्ये. हर्बेसियस प्लांट म्हणजे कोणते प्लांट, जे अॅन्युअल टाइप ऑफ द प्लांट्स असतात. अॅन्युअल म्हणजे कोणते, वार्षिक. एका वर्षानंतर ऑटोमॅटिकली किंवा वर्षाच्या आतच त्यांची जनरेशन संपून जाते. सच टाइप ऑफ द प्लांट इज कन्सिडर्ड ॲज अ हर्बेसियस प्लांट. मग त्यांचं जे स्टेम आहे ते स्टेम डेव्हलप होतं. त्यानंतर नेक्स्ट बेटा, अंडरग्राउंड स्टेम्स आर मॉडिफाईड टू स्टोर द फूड इन देमसेल्फ. आता हे जे अंडरग्राउंड स्टेम आहेत त्यांचं मॉडिफिकेशन जे झालं किंवा होतं, कशासाठी होतं बेटा, ते त्यांच्यामध्ये फूड मटेरियल स्टोअर करायचं आहे. ओके. नेक्स्ट, दे ऑल्सो ऍक्ट ॲज अ ऑर्गन ऑफ पेरिनेशन. ऑर्गन ऑफ पेरिनेशन म्हणजे काय? पेरिनेशन इज द ॲबिलिटी ऑफ अन ऑर्गॅनिझम. एखाद्या ऑर्गॅनिझमची ॲबिलिटी आहे की अनफेवरेबल कंडिशन असताना सुद्धा दे कॅन सर्वाइव्ह. ते सर्वाइव्ह करतात अनफेवरेबल कंडिशन मध्ये सुद्धा. टाईड ओव्हर द कंडिशन अनफेवरेबल ग्रोथ, म्हणजे अनफेवरेबल याने प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा टिकून राहण्याची त्यांची जी काही क्षमता आहे, तर अशा पद्धतीच्या घटकांना आपण ऑर्गन ऑफ पेरिनेशन असे म्हणू शकतो किंवा म्हणायचं आहे. दे आर नोन फॉर द व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन. माय डिअर स्टुडंट, त्यांना आपण काय म्हणतो की ते व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन करू शकतात. म्हणजे काय, तर दे आर पार्टिसिपेटेड इन दी असेक्शुअल रिप्रोडक्शन. फॉर एक्झाम्पल ह्याची कोणकोणती आहेत? फॉर एक्झाम्पल पोटॅटो आहे, जिंजर आहे, टर्मरिक आहे, जामीनकंद आहे, कोलोकॅसिया आहे. ऑल दीज एक्झाम्पल्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. आपल्या सगळ्यांना ही एक्झाम्पल्स, आपल्याला प्रश्न NEET मध्ये CET मध्ये असू शकतो आणि तो प्रश्न अशा पद्धतीचा असेल की हे जे अंडरग्राउंड मॉडिफिकेशन ऑफ द स्टेम शोविंग फॉलोइंग एक्झाम्पल्स. मग ते आता विच ऑफ द फॉलोइंग एक्झाम्पल इज द अंडरग्राउंड स्टेम. खालीलपैकी कोणतं जे काही आमचं एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल, तर मग आपल्याला हे सगळे एक्झाम्पल्स लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे बेटा. तर हे काय करतात की बेसिकली आपल्याला सांगायचे काय मुद्दे सांगितले बेटा, की बिलो द सॉइल सरफेस आहेत,
they can store the food material, they are also act as an organ of perenniation to tide over म्हणजे मात करणे बेटा, अनफेवरेबल कंडिशन वर मात करायची आहे फॉर देअर ग्रोथ. आणि आपण असं पण सांगायचं की दे आर पार्टिसिपेट इन दी व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन, म्हणजे शाकीय प्रजनन ते करू शकतात, म्हणजे याचाच अर्थ असेक्शुअल रिप्रोडक्शन करू शकतात. मग एक्झाम्पल्स दिलेले आहे. आता बेटा याची आकृती एकदम छान इथं आपल्या समोर दिसते आहे. हे काय आहे, स्टेम ट्यूब. आपले जे काही सगळे डिफरंट मॉडिफिकेशन ऑफ द स्टेम्स आपल्याला दिसून येतात किंवा इथं प्रेझेंट आहेत. ठीक आहे. तर आता आपण या रायझोमची आकृती एकदम छान इथं दिसते आपल्याला. त्याला नोड दाखवलेत, रूट दाखवलेत, स्टेमचे सेगमेंट दाखवलेले आहेत. एव्हरी टाइप ऑफ द लेबल, इनफ टाइप ऑफ लेबल वी शुड हॅव टू दॅट फिगर. ठीक आहे बेटा, चलो आगे बढ़ते हैं. आता पुढचा काय मुद्दा, रायझोम संपला आमचा. हो, तर रायझोम संपल्यानंतर आता आम्हाला स्टेम अंडरग्राउंड स्टेम, तर त्या अंडरग्राउंड स्टेप मध्ये पहिला आहे की हा रायझोम काय आहे. इट इज अ प्रोस्ट्रेट, आडवा वाढणारा, डॉर्सी वेंट्रल. इट शो टू टाइप ऑफ द सर्फेसेस. For example, dorsal surface is different than the ventral and ventral also different than the dorsal. म्हणजे फॉर एक्झाम्पल इट, आपल्या सर्वांना कळावं डॉर्सी वेंट्रल म्हणजे काय. तर बेटा प्रोस्टेट याने सांगितलं आपण की हे आडवे वाढतात. नंबर 2, ते डॉर्सी वेंट्रल आहेत. देअर डॉर्सल साइड अँड वेंट्रल साइड आर टोटली डिफरंट फ्रॉम इच अदर इन द स्ट्रक्चर. थिकनड, ते जाड पण असतात, अँड ब्राउनिश इन कलर, आणि त्यांचा जो कलर आहे तो ब्राऊन कलर असतो. ओके बेटा, कुणाचा, रायझोमचा. इट ग्रो हॉरिझॉन्टली अंडर द सॉइल सरफेस. आम्हाला माहिती आहे की दे आर ग्रोन अंडर द सॉइल सरफेस इन हॉरिझॉन्टल मॅनर, आडव्या पद्धतीने. इट शो डिस्टिंक्ट नोड अँड इंटरनोड. यांचे जे नोड्स आणि इंटरनोड्स आहेत ना, ते डिस्टिंक्ट आहेत. डिस्टिंक्टचा अर्थ ते वेगळे आहेत, नोड इंटरनोड सेपरेट आहेत असं म्हणायचं. इट possesses terminal bud and axillary bud in the axil of each scale leaf present at the node. My dear student, आता याच्याकडे आपल्याला रायझोम कडे स्केल लीफ दिसणार आहे. स्केल लीफ इज अ कलरलेस मेम्ब्रेनस लीफ आहेत, म्हणजे स्मॉल मॉडिफाईड लीफ आहेत. कोण, स्केल लीफ. आणि त्या स्केल लीफच्या एक्झिल मध्ये प्रेझेंट आहेत ते स्केल लीफ एक्झिल मध्ये. आणि त्याच एक्झिल मध्ये टू टाइप ऑफ द बर्ड्स वी आर ऑल्सो सी. एक म्हणजे टर्मिनल टाइप ऑफ द बर्ड आहे, टर्मिनल याने शेवटचा बर्ड. आणि दुसरा एक्झिलरी, आपल्याला माहिती आहे बेटा एक्झिलरी म्हणजे कोणता बर्ड. अशा दोन प्रकारचे बर्ड आपल्याला दिसून येतात. ठीक आहे. रायझोम कंटेन डॉर्मंट, रिमेन्स डॉर्मंट अंडर द सॉइल. आता सॉइलच्या आतमध्ये कोण आहे, रायझोम आहे. रायझोम मुळात कोण आहे, रायझोम इज अ मॉडिफिकेशन ऑफ द स्टेम आहे. तो कसा आहे, डॉर्मंट आहे. डॉर्मंट म्हणजे कसा, सुप्त अवस्थेमध्ये आहे. अंडर द सॉइल ऍट द ऑनसेट ऑफ द फेवरेबल कंडिशन. आणि ज्या वेळेस फेवरेबल कंडिशन येईल ऍट द सेम टाइम त्याची ग्रोथ वगैरे आपल्याला झालेली दिसून येईल. म्हणजे सॉइल मध्ये तर तो आहे, पण सॉइल मध्ये कोणत्या कंडिशन मध्ये आहे माय डिअर स्टुडंट, तो आहे डॉर्मंट कंडिशन मध्ये. आणि त्याला जशी फेवरेबल कंडिशन मिळेल तर तो ऑन सेट होईल, म्हणजे त्याची ग्रोथ स्टार्ट होईल. द टर्मिनल बर्ड ग्रोज इनटू द एरियल शूट. As we earlier mentioned that there is a two type of the bird we observe on the rhizome. Rhizome वर दोन प्रकारचे बर्ड आहेत. आता एक बर्ड ज्याचं नाव आहे टर्मिनल बर्ड ग्रोज इनटू द एरियल शूट. एरियल शूट मीन्स काय, शूट मीन्स द पार्ट ऑफ द प्लांट which is present above the soil surface, and aerial means they are present in the air, they grows in the air, they are exposed to air which dies at the end of the favorable season. आणि फेवरेबल सीझन संपलं की ते डाईज होतात. डाईज मीन्स मरतात, ते नष्ट होतात. आलं का लक्षामध्ये बेटा. टर्मिनल बर्ड ग्रोज होतात,
हे होतात एरियल शूट मध्ये, आणि एरियल शूट नंतर काय करतात, डाईज करतात. कधी, ऍट द एंड ऑफ द फेवरेबल सीझन. नेक्स्ट, ग्रोथ ऑफ द रायझोम टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ लॅटरल बर्ड. आता जी ग्रोथ आहे बेटा, दॅट ग्रोथ ही जी आहे ती लॅटरल बर्डच्या मदतीनं होते. ओके बेटा, लॅटरल मीन्स काय, आजूबाजूच्या बर्डमुळे. नोन ॲज अ सिम्पोडियल रायझोम, आणि त्यांना आम्ही सिम्पोडियल रायझोम असे म्हणतो. त्याची उदाहरणं आहेत झिंगिबेर ऑफिसिनेल, त्याच्यानंतर जिंजर म्हणलो आपण त्याला, त्यानंतर टर्मेरिक आहे, हळद आहे, हे आपण आले किंवा त्याला अद्रक म्हणतो, आणि कॅन्ना इंडिका. कॅन्ना इंडिकाला विद्यार्थ्यांना आपण कर्दळ असे म्हणतो. कर्दळीची वनस्पती असते. तुम्ही कॅन्ना नेटवर जर सर्च केलात तर डेफिनेटली तुम्हाला ते काय असतं ते दिसून येईल. त्यानंतर माय डिअर स्टुडंट, इन सम प्लांट ग्रोथ ऑफ द रायझोम ऑकर विथ द हेल्प ऑफ द टर्मिनल बर्ड. आता लॅटरल बर्ड न झाली ग्रोथ तर आपण त्याला म्हणायचं आहे, लॅटरल बर्ड न झाली की ते सिम्पोडियल आहे, आणि जर ग्रोथ ऑकर विथ द हेल्प ऑफ टर्मिनल बर्ड, टर्मिनल बर्डच्या मदतीने जर हेल्प म्हणजे त्याची ग्रोथ झाली तर वी कॉल सच टाइप ऑफ द ग्रोथ किंवा सच टाइप ऑफ द रायझोम इज अ मोनोपोडियल. ठीक आहे बेटा, याच्यामध्ये त्यांची उदाहरणं दिलेली आहेत. आपल्याला एमसीक्यू ला 100% विचारलं जाईल. यू मस्ट नीड टू पे युअर अटेन्शन. तुम्हाला असं करायचं की मोनोपोडियल म्हणजे काय, सिम्पोडियल म्हणजे काय, which kind of the bird is normally responsible for their growth, and their type is totally depending upon the bird from which they develop. ओके, त्यानंतर त्याचं उदाहरण दिले लोटस, नेलुंबो नुसिफेरा म्हणतो लोटस, याने कमळ होय माहिती आहे. टेरिस, टेरिस म्हणजे फर्न, फर्न म्हणजे नेचे होय, नेचे वनस्पती, आणि निम्फिया जे दिलेलं आहे. तर दीज आर दी एक्झाम्पल्स. हे एक्झाम्पल आहेत, आपल्याला कुठल्याही परिस्थितीत खूप छान लक्ष ठेवायचे आहे. अलग लक्षामध्ये एक्झाम्पल्स वर सुद्धा आपलं इम्पॉर्टंट कॉम्पिटेटिव्ह टाइप ऑफ एक्झाम मध्ये विचारल्या जाणाऱ्या एमसीक्यू साठी प्रिपरेशन करायचं आहे. नेक्स्ट थर्ड मुद्दा आहे आपला की स्टेम ट्यूबर्स काय आहेत. तर स्टेम ट्यूबर मध्ये आपल्याला दिसतं की ट्यूबर्स आर ऍक्च्युअली, ट्यूबर्स म्हणजे कुणाला म्हणायचं, तर ट्यूबर्स आर ऍक्च्युअली सोलन टिप, म्हणजे असं टिप जे स्वलन आहे, ऑर द एंड ऑफ द स्पेशल अंडरग्राउंड ब्रँचेस. अंडरग्राउंड ब्रँचेसचे जे एंड असतात, अंडरग्राउंड ब्रँचेसचे जे एंड आहेत ते बी तिथं टिप आहेत, ते पण स्वलन असतात. त्यांना आम्ही म्हणणार आहेत स्टेम ट्यूबर किंवा ट्यूबर. इट इज सोलन. आता प्रश्न पडला आपल्याला की एखादी गोष्ट स्वेल होते तर का होते, तर स्वेल होण्याचं कारण माय डिअर स्टुडंट काय आहे, तर स्वेल होण्याचं कारण की त्यांच्यामध्ये समथिंग नीड टू बी स्टोर्ड. अब उसके अंदर कुछ ना कुछ उन्होंने स्टोर कर चुके हैं. क्या कर, तर त्यांनी स्टोरेज केले फूड मटेरियलला. कशाला स्टोरेज केलेलं आहे बेटा, फूड मटेरियलला स्टोरेज केलंय, आणि ते फूड मटेरियल दुसरे तिसरे कोणी नसून कार्बोहायड्रेट, त्याचाच एक प्रकार स्टार्च आहेत. आल्या लक्षामध्ये स्टेम ट्यूबरच्या बाबतीमध्ये. द ट्यूबर शो डिस्टिंक्टली नोड अँड इंटरनोड. याच्यावर सुद्धा तुम्हाला नोड आणि इंटरनोड हे टोटली डिफरंट आणि डिस्टिंक्ट दिसणार आहेत. इंटरनोड हे कसे दिसणार आहेत बेटा तुम्हाला, नोड आणि इंटरनोड हे आहे डिस्टिंक्टली. डिस्टिंक्टली म्हणजे सेपरेट, वेगळे. त्यानंतर नोड बियर स्केल लीव्स. त्या नोडवर काय असणार आहे, स्केल लीव्स आहेत. स्केल लीव्स काय आहेत, स्मॉल मॉडिफाईड लीफ, स्मॉल मॉडिफाईड कलरलेस लीफ आहे. ओके बेटा, तर त्यांना आम्ही म्हणतो की स्केल लीव्स. इथं नोड्स वर प्रेझेंट आहेत. अँड दे शो द प्रेझेन्स ऑफ एक्झिलरी बर्ड विच वी कॉमनली कॉल देम अ आईज. आणि त्याच्यावर आपल्याला एक्झिलरी बर्ड दिसतं. काय दिसतं, एक्झिलरी बर्ड. ज्या एक्झिलरी बर्डच्या त्या स्ट्रक्चरला आम्ही आईज असे कन्सिडर करतो. ठीक आहे ना, लक्षात घ्या. नोड बियर स्केल लीव्स. with the scale leaves, along with the scale leaves there is a auxiliary bird will present there, and these constitute the eyes, आणि मग ते eyes तयार करतात. अंडर द अनफेवरेबल कंडिशन, फेवरेबल कंडिशन मध्ये हे आईज आहेत ते स्प्राउट होतात, मीन्स दे कॅन बी स्टार्ट ग्रोइंग. ओके, अँड प्रोड्यूस एरियल शूट. शूट मीन्स माहितीये काय, ते एरियल शूट ते तयार करतात. कधी, अंडर दी फेवरेबल कंडिशन. फेवरेबल कंडिशन मध्ये ते स्प्राउट होतात, आणि ती जी आईज आहे ती स्प्राउट झाल्यानंतर एरियल शूट तयार करते माय डिअर स्टुडंट. ओके,
ट्यूबर डू नॉट प्रोड्यूस द ऍडव्हेंटिशियस रूट. ट्यूबर ना ऍडव्हेंटिशियस रूट प्रोड्यूस करत नाही. दस दे डिफर फ्रॉम द रायझोम. म्हणजे याचा अर्थ वी शुड ऑब्झर्व द ऍडव्हेंटिशियस रूट in the rhizome. So this is the main difference between the tubers and the rhizome. So that particular statement or that type of the information you should also be alert, okay, in the view of काय तर एक्झामच्या व्ह्यूच्या पॉइंट ऑफ व्ह्यूच्या दृष्टीने लक्षात ठेवा. The main difference between the tuber and the rhizome is काय सांगणार तुम्ही तर सांगणार की adventitious root produced by the rhizome but such roots are not produced by the tuber. It lacks, it absent. The tubers are vegetatively propagated. It means that the tubers are produced by asexual reproduction. Tuber is two distinct end. त्या ट्यूबरला दोन एंड्स आहेत. फॉर एक्झाम्पल अपायकल एंड आहे ज्याला आपण रोज एंड असे म्हणतो, अँड बेसल एंड आहे त्याला आपण हिल एंड म्हणतो. म्हणजे आमच्याकडे काय काय बोललो बेटा आता की त्या ट्यूबर्सला दोन एंड असतात. एक असतं अपायकल, ज्या अपायकल एंडला रोज एंड म्हणा, आणि द सेकंड वन इज द बेसल एंड, आणि त्या बेसल एंडला म्हणायचं आहे हिल एंड रिस्पेक्टिव्हली अनुक्रमे. द नंबर ऑफ नोड अँड आईज इज अ मोर टुवर्ड्स द रोज एंड. आय होप हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की रोज एंड कडे काय असणार आहे मॅक्सिमम नंबर मध्ये ऍज कम्पेअर टू दी हिल एंड. तर नोज मध्ये त्या आपल्या रोज एंड मध्ये नोड्स आणि आईज ऍज कम्पेअर टू अदर इट शो द मोर नंबर ऑफ नोड अँड आईज. रोज एंड मध्ये जास्त प्रमाणात काय दिसतात आपल्याला हे दोन्ही गोष्टी दिसून येतात. एक्झाम्पल दिलेले आहे माय डिअर स्टुडंट. पोटॅटो दिलेला आहे आणि माताळू, आपण पोटॅटो सोलॅनम ट्युबरसम म्हणू आणि माताळू ज्याला आपण हेलियांथस ट्युबरोसस असे म्हणू. तर हे मोर अँड मोर नंबर मध्ये आपल्याला प्रेझेंट असलेले दिसून येतात. आता जायचंय माय डिअर स्टुडंट आपल्याला या बल्ब कडे. बल्ब इज अंडरग्राउंड स्पेरिकल और पायरीफॉर्म स्टेम. हे बघा आपल्याला आकृतीमध्ये दिसतं बेटा, इथं बल्ब आहे आणि हे जे बल्ब आहे हे पण अंडरग्राउंड आहे. स्पेरिकल किंवा पायरीफॉर्म मध्ये प्रेझेंट असणार एक स्टेम आहे. ओके बेटा, त्याचा आकार सुद्धा आपल्याला इथे दिलेला आहे की तो म्हणजे स्पेरिकल आणि कसा आहे तर तो आहे पायरीफॉर्म. स्टेम इज हायली रेड्युस्ड. बेटा ते खूप छोट्या प्रमाणामध्ये आहे आणि डिस्कॉइड पण आहे. डिस्कॉइडचा अर्थ होतो एखाद्या चकती सारखा. ओके. इट बियर्स व्हर्ल ऑफ द फ्लेशी लीव्स. बेटा फ्लेशी आणि मांसल लीव्स आहेत आणि त्यांचं व्हर्ल आहे. व्हर्ल मीन्स काय तर भवऱ्यासारखा आकार त्यांना प्राप्त झालेला आहे. आलं लक्षामध्ये? ठीक आहे बेटा. द स्केल लीव्स ऑर द फ्लेशी लीव्स शो कॉन्सेंट्रिक. कॉन्सेंट्रिक म्हणजे काय की समकेंद्रीय आहेत. दे हॅव अ कॉमन सेंटर पॉइंट. फॉर एक्झाम्पल लक्षात घ्या मी काय म्हणतोय. द स्केल लीव्स ऑर द फ्लेशी लीव्स शो द कॉन्सेंट्रिक अरेंजमेंट ओव्हर द स्टेम. म्हणजे दे हॅव अ कॉमन सेंटर, म्हणजे सगळेच जे काही केंद्रबिंदू आहे तो कॉमन असणार आहे. दीज स्टोर द फूड मटेरियल. आता सगळ्यांना माहिती आहे की आपण आता सध्या अंडरग्राउंड स्टेमच्या मॉडिफिकेशनच्या बाबतीत डिस्कशन चालू आहे. तर एव्हरी टाइप ऑफ द मॉडिफिकेशन इज नॉर्मली रिस्पॉन्सिबल फॉर द स्टोरेज ऑफ द फूड मटेरियल इनसाइड देम. ठीक आहे ना. तर हे सुद्धा फूड मटेरियल स्टोअर करतात. त्यानंतर बेटा पुढे सम आउटर स्केल लीव्स बिकम थिन अँड ड्राय. आता आपल्याला माहिती आहे त्याचं उदाहरण आपण कांदे बघतो ना बेटा, ओनियन बघतो ना आपण, त्याला हे म्हणतो आपण. ठीक आहे ना, ओनियन. मग ते ओनियन माहिती आहे त्याचे जे काही आउटर हे असतात बेटा लीव्स आहेत त्याचे, तर ते आउटर लीव्स थिन होतात आणि ड्राय सुद्धा होतात. द रेड्यूस द स्टेम प्रोड्युसेस ऍडव्हेंटिशियस रूट ऍट द बेस. आता आपल्याला सांगितलं गेलेलं आहे की या बल्ब मध्ये ऍडव्हेंटिशियस रूट्स जे आहेत ते प्रोड्यूस होतात. रायझोम मध्ये सुद्धा ऍडव्हेंटिशियस रूट होते, इथे सुद्धा ऍडव्हेंटिशियस रूट्स आहेत. तुम्हाला माहिती आहे ना, द रूट विच इज डेव्हलप्ड अदर दॅन द रॅडिकल. रॅडिकल सोडून जर रूट डेव्हलप होत असतील इतर ठिकाणाहून तर अशा पद्धतीच्या रूटला आपण म्हणत असतो ऍडव्हेंटिशियस रूट.
तर इथं आपल्याला दिसून येतात. ठीक आहे बेटा. नेक्स्ट, द बल्ब इज डिफरंट टाइप्स. बल्ब इज ऑफ डिफरंट टाइप आहेत. ट्युनिकेटेड और लेयर्ड बल्ब. आता आपल्याला ट्युनिकेटेड आणि लेयर्ड बल्ब बघायचे, ते आहेत इथं दिसून येतात आपल्याला. ठीक आहे बेटा. हे ट्युनिकेटेड बल्ब आणि लेयर्ड, दीज आर मेड अप ऑफ द फ्लेशी लिव्स. ठीक आहे. त्यांना ट्युनिकेटेड का म्हणायला लागलो? ट्युनिकेटेड मीन्स द कव्हरिंग्स दे हॅव अरेंज्ड इन कन्सेंट्रिक मॅनर. आणि इथं त्यांचं जे अरेंजमेंट आहे ती आपल्याला थोडीशी कन्सेंट्रिक मॅनर मध्ये दिसते. दे हॅव अ कॉमन सेंटर पॉइंट विथ आउटर ड्राय स्केल लीफ. आणि त्यांचा जो काही आउटर जे हे आहे ते ड्राय झालेला स्केल लीफ आपल्याला दिसून येतो. माय डिअर स्टुडंट, याची उदाहरणं आपल्याला दिलेली आहेत की ऑनियन दिलेला आहे ज्याला आपण एलियम सेपा असे म्हणतो. गार्लिक दिलेला आहे, एलियम सटायवा म्हणतो. द बल्ब इज अ स्केली अँड अ नॉन ट्युनिकेटेड. एक्झाम्पल्स आपल्याला MCQ च्या दृष्टीने लक्षात ठेवायचं आहे. तर प्रश्न असा आपल्याला विचारला जाईल की विच ऑफ द फॉलोइंग इज द एक्झाम्पल ऑफ ट्युनिकेटेड अँड लेयर्ड बल्ब, किंवा विच ऑफ द फॉलोइंग इज द एक्झाम्पल ऑफ स्केली अँड नॉन ट्युनिकेटेड बल्ब. ठीक आहे. तर ट्युनिकेटेड मध्ये ओनियन लिहायचं आहे माय डिअर स्टुडंट, आणि जे गार्लिक आहे ज्याला आपण लसूण म्हणतो बेटा, तर त्या लसूण साठी आपल्याला लिहायचं आहे की ते कसे आहेत, तर ते आहेत नॉन ट्युनिकेटेड. ओके. नेक्स्ट पुढे जाऊ. द फ्लेशी स्केल्स आर प्रेझेंट इन ओव्हरलॅप पॅटर्न. ओव्हरलॅप म्हणजे काय? दे आर प्रेझेंट ऑन वन अबोव दी अदर. एकमेकावर प्रेझेंट आहेत. आपल्याला माहिती आहे ना, आपण कांदा बघतो, लसूण बघतो, तर हे सगळे काय आहेत की दे आर प्रोड्युस्ड ओव्हरलॅप मॅनर मध्ये तयार झालेले आहेत, किंवा अरेंजमेंट त्यांची तशा पद्धतीची झालेली आहे. ठीक आहे बेटा. आता जायचंय पुढच्या मुद्द्याकडे. पुढचा मुद्दा आहे कॉर्म. कॉर्म काय आहे? तर कॉर्म हा सुद्धा स्वलन अंडरग्राउंड स्पेरिकल सब स्पेरिकल व्हर्टिकली ग्रोईंग स्टेम आहे. वा, हे काय आहे? तर स्पेरिकल बी आहे, सब स्पेरिकल सुद्धा आहे, आणि व्हर्टिकली वाढणारा म्हणजे कसा वाढणारा? तर उभ्या पद्धतीने वाढणारा, अशा पद्धतीचा ग्रोईंग स्टेम आहे. इट इज कंडेन्स्ड स्ट्रक्चर विथ सर्क्युलर और रिंग लाइक नोड. माय डिअर स्टुडंट, हे कंडेन्स्ड स्ट्रक्चर आहे, आणि याच्यामध्ये जे काही नोड्स आहेत त्या नोडची जी अरेंजमेंट आहे ती सर्क्युलर टाइप अरेंजमेंट आहे आणि रिंग लाईक अरेंजमेंट आहे. म्हणजे याचा अर्थ नोड्स जे प्रेझेंट आहेत ना, ते नोड्स कधी कधी तुम्हाला रिंग लाईक मध्ये बी दिसतील आणि कधी कधी सर्क्युलर वर्तुळाकार मॅनर मध्ये सुद्धा दिसतील. कोण? दीज आर दी अरेंजमेंट ऑफ नोड. ओके. त्यानंतर नेक्स्ट, प्रेझेन्स ऑफ एक्झिलरी बर्ड अँड स्केल लीव्स इज ऑब्झर्व. आम्ही जे आता बघत आहोत ज्या कॉर्म मध्ये, हे आकृती आहे बेटा इथं, या आकृतीला आपण कॉर्म म्हणून सांगू शकतो. इथे बघा कॉर्म, इथं स्केल लीफ दिसतात आपल्याला, इथं नोड पण दिसतात बेटा. हे इथं नोड दिसतात, इथं स्केल लीफ प्रेझेंट आहे. दीज आर द एक्झाम्पल ऑफ द कॉर्म दिलेला आहे. आणि त्या कॉर्म मध्ये काय होणार आहे की तिथे प्रेझेंट ऑफ एक्झिलरी बर्ड असणार आहे, आणि माय डिअर स्टुडंट तिथं स्केल लीफ सुद्धा असणार आहे. ऍडव्हेंटिशियस बर्ड आर प्रोड्युस्ड. आता बर्ड जे आहेत ते ऍडव्हेंटिशियस बर्ड आहे, आणि दॅट ऍडव्हेंटिशियस बर्ड इज हेल्प फॉर द प्रोसेस ऑफ व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन. म्हणजे व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन जे आहे त्या व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन साठी हे बर्ड फॉर युजफुल आहेत आणि उपयोगी सुद्धा आहेत. ऍडव्हेंटिशियस रूट आर प्रोड्युस्ड ऍट द लोअर पार्ट ऑफ द स्टेम. आता आपल्याला सांगितलेलं आहे की हे जे ऍडव्हेंटिशियस जे काही रूट्स आहेत, हे बघा इथं दिसतात बेटा. हे जे रूट्स आहेत ते, किंवा आपण त्याला नोड बी असं म्हणलं तरी चालतं, हे नोड. तर इथं आपल्याला जे काही दिसून येतात तर ते कुठे दिसून येतात रे बेटा? तर ते दिलेत खालच्या साईडला. खालच्या म्हणजे लोअर साईडला प्रेझेंट आहेत. Look at that figure, you observe that there is a small hair-like structures are arised, and that hair-like structure is considered as a root. आणि मग त्याला आम्ही रूट म्हणतो. तर ते रूट आपल्याला कुठे दिसतात? लोअर पार्ट मध्ये माय डिअर स्टुडंट दिसून येतात. आणि हे व्हॉट टाइप ऑफ द रूट आर प्रोड्युस्ड? ऍडव्हेंटिशियस रूट्स आर प्रोड्युस्ड. आणि कुठे?
तर दे आर प्रोड्युस्ड ऍट द लोअर पार्ट ऑफ द स्टेम. ओके बेटा. आता रूट जे आहे, ठीक आहे, एक्झाम्पल्स बघू. कोलोकॅसिया आहे, ॲमॉर्फोफॅलस आहे, ज्याला एलिफंट फूट किंवा झॅमिकंद असे म्हणतो. तर हे एक्झाम्पल्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे माय डिअर स्टुडंट. तर आजच्या ह्या भागामध्ये आपण इथे थांबू आणि नक्कीच हा सुद्धा भाग आपल्याला आवडलेला असेल असं समजतो मी. आणि आपल्या जर काही अडचणी असतील तर त्या संदर्भात प्लीज कनेक्ट राहा माझ्याशी. तोपर्यंत गुड बाय अँड गॉड ब्लेस यू ऑल.